महाराज संतांच्या वाटेनं संत गेले, त्यांचं भलं झालं. संतांच्या वाटेनं देव गेला, देवाचं भलं झालं. पांडुरंग पिसा याची लागी झाला, मुक्ताईने पाजिला प्रेम पाना. देव आला नाही संतांकडे. संतांकडे गेल्यानंतर काय मिळतं? तुमच्या जवळ आहे रेडेश्वर महाराजांची समाधी. हो, रेडेश्वर महाराजांजवळ काय गेलं? तिथं गेल्यावर प्रेम मिळतं. प्रेम प्रेम रसासी सोकलू. प्रेम, इतकं प्रेम मिळतं संतांच्या दरबारात. तुम्ही वद्यवारी करून बघा, दर महिन्याची वारी करायची. वद्यवारी संतांची, शुद्धवारी देवाची. प्रेम मिळतं महाराज. अहो, काही आठवडे जर तुकोबाऱ्यांना देवाचं दर्शन झालं नाही तर महाराज कासावीस व्हायचे. यात काय नवल आहे? तुकोबारे जर डोळ्यानं देवाला दिसली नाही तर देव रडायचं. महाराज मला तुकोबारे दाखवा. एकदा महाराजांची कीर्तनच खूप. म्हणजे काय महाराज तारखा काय अशा ठरवून घ्यायचे का? नाही हो, जाऊ दिलं नाही लोकांनी महाराजांना. हट्टालाच पेटले माणसं. तुकोबारींची कीर्तनच चाललेली. लोहगावला एक दिवस कीर्तन होतं. तुम्ही बोर नाही ना झाले अजून? ऐकताय ना? लोहगावला, पुणे जिल्ह्यातलीच घटना आहे. लोहगावला कीर्तन. तुकोबारींचे 14 मानाचे टाळकरी होते. त्यात गंगाधरबा मवाळ होते, रामेश्वर शास्त्री होते. तुकोबारींच्या मृदंगवादकाचं नाव आहे सोनबा ठाकूर. महाराजांच्या आवडीचे मृदंगवादक. अनेकदा आपण त्यांचं चरित्रातले प्रसंग बघतो. लोहगाव हे सोनबा ठाकूरांचं गाव होतं आणि तिथं तुकोबारे गेले. गेल्या गेल्याच तुकोबाऱ्यांनी सोनबाची आठवण काढली. काही वेळेला आपला जीव असतो माणसांमध्ये. त्या गावात गेल्यावर त्या माणसाचं स्मरण होतं. जर भागात आलो बुवा, बाळासाहेब भेटले नाही, संजूभाऊ भेटले नाही, सहज आपल्यासारख्याची जर नाती जोडल्या जातात तर ते तुकोबारे होते. तुकोबारे लोहगावला गेले आणि मग महाराजांना जरा आठवण यायला लागली सोनबाची. गेल्या गेल्याच महाराजांनी विचारलं, सोनबा कुठे? ते म्हटले, आहे सोनबा, पण महाराज कीर्तन नाही वाजवू शकत तुमचं तो आज. का? ताप चढलाय त्याला, फनफनलंय त्याचं अंग तापाने. अरे रे रे रे. तुकोबारे म्हटले, असू द्या, पण कीर्तन झालं की मला त्याची भेट करून द्या. मला त्याच्याशी 2 शब्द बोलायचे. बर बर. महाराज कीर्तनाला गेले. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. मी माझ्या श्रीगुरूंच्या मुखातून 1000दा हे उदाहरण ऐकलं असेल, खूपदा त्यांच्या आवडीतून. कीर्तनाला अभंग निवडला, कीर्तन झालं. पण कीर्तन झालं त्यावेळेला महाराजांनी दुगण्या दुप्पट ताकदीने कीर्तन केलं. त्याचं कारण असं होतं, सुरुवातीला गेले त्यावेळेला मृदंगावर थाप ऐकली आणि कोण आलंय मृदंग वाजवायला? बंद केलेले डोळे उघडले तर सोनबा ठाकूरच वाजवायला हजर होता. आनंद याचा वाटला की हा तर आजारी आहे. आजारी असून आपलं कीर्तन वाजवायला आला. आनंदात कीर्तन केलं महाराजांनी. हो, महाराज डोळे बंद करून कीर्तन करायचे. पूर्ण कीर्तन झालं. पद्धत अशी होती, विनेकराने महाराजांच्या पाया पडावं, महाराजांनी विनेकराच्या पाया पडावं आणि दुसऱ्या क्रमांकाला मृदंगवादकाने महाराजांच्या पाया पडावं. सोनबा ठाकूर जवळ आले. आपला मृदंग पखावाज बाजूला काढला, आपला पटका पागोटी काढली, खांद्यावरचं घोंगळं बाजूला केलं आणि श्री तुकोबारांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं. कोणी? सोनबा ठाकूरांनी. याने मृदंग खूप चांगला वाजवला, याला एक शाबासकीची थाप घालू. हात वरती केला महाराजांनी. शाबासकी देणार त्याला. आणि ती शाबासकी सोनबा ठाकूराच्या पाठीत बसली नाही, ती जमिनीवर बसली. क्षणात सगळी माणसं काय घडलं इथे पाहायला लागली. तुकोबार म्हटले, आता पाया पडला जसा क्षणात अंतर्धान होतो परमात्मा, तसा सोनबा गेला कुठं? रामेश्वर शास्त्री होते. रामेश्वर शास्त्रींना तुकोबारांनी बोलावलं. शास्त्री बुवा, सोनबाला काय राग आला माझा? अहो, 2 शब्द नुसतं प्रेमानं बोलला सुद्धा नाही हो. त्याला बोलवा, मला बोलायचंय त्याच्याशी, त्याच्या तब्येतीची विचारपूस करायची. तापानं फनफनलाय म्हणे तो, बोलवा त्याला. असं का? मी आणतो त्याला बोलून, थांबा. स्वतः रामेश्वर शास्त्री घरी गेले सोनबा ठाकूराच्या. पण दरवाजा वाजवत आहे असं म्हणे. पुतण्या होता जवळ झोपलेला. सोनबाच्या पुतण्याने दरवाजा उघडला. बांडीसावर झोपलेले, आग चाललेली अंगाची, आणि गेले हलवलं सोनबाला. सोनबा, अरे काय इतका चांगला मृदंग वाजवला, आम्ही नाचलो, उड्या मारल्या, गायलो, चाली म्हटल्या, पळत आला निघून घरी. तुकोबारांना किती वाईट वाटलं भल्या माणसा. अरे थांबायचो 2 मिनिट, बोलून घ्यायचं महाराजांशी. महाराजांना बोलायचं होतं तुझ्याशी. अरे तुला बरं नाही आम्ही सांगितलं त्यांना.
सोनबा ठाकूर नुसती रडत होते महाराज, फक्त पाणी डोळ्यात. काय झालं सोनबा? हात धरले रामेश्वर शास्त्रींचे, शब्द फुटत नाही तशीच मिठी मारली त्या गळ्याला, आणि मला तुकोबाऱ्यांजवळ घेऊन चला, मला महाराजांचं दर्शन घ्यायचंय. अरे तू तर घेऊन आला दर्शन. उठून बसू शकत नाही शास्त्री बुवा खाटेवरून, आणि काय दर्शन घेऊन आला म्हणतात. हा सोनबा ठाकूर जिवंत आहे लोहगावात, आणि माझ्या गावात तुकोबाऱ्यांचं कीर्तन असून मी महाराजांचं कीर्तन वाजवू शकत नाही. काय पाप केलं असेल या सोनबा ठाकरानं की आज मला महाराजांच्या कीर्तनात मृदंगाची सेवा करता आली नाही. मला घेऊन चला तुम्ही. रडत तर सोनबा होते, पण सोनबाचे अश्रू रडताना दिसत होते. खरं रडणं तर आता शास्त्रीवांचं सुरू झालं होतं, जे अश्रूही दाखवत नव्हते आणि रडणंही कळू देत नव्हते. अंगाला क्षारे आलेले, काटे आलेले. सोनबा ठाकूर पाठीवर उचलला आणीकर आणि कीर्तनाच्या जागेवर आणला, उतरवलं खाली आणि तुकोबाऱ्यांजवळ ठेवलं. महाराज अख्खे पाय भिजले तुकोबाऱ्यांची, इतका रडत होता सोनबा ठाकूर. बाबा 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 बाबा. दर्शन झालं महाराजांचं. मला आशीर्वाद द्या, माफ करा, सेवेत खंड पडलाच, पडायला नको होता. त्याच्या केसांवरून हात फिरवलं तुकोबाऱ्याने. सोनबा रे काळजी घे, अजून लई कीर्तन करायची, आपल्याला सेवा करायची पांडुरंगाची. हो बाबा तुमचा आशीर्वाद राहू द्या. बोलला नाही माझ्याशी, काय राग आला तुला रे? मी नव्हतो बाबा मृदंग वाजवायला. रामेश्वर शास्त्री पुढे आले आणि तुकोबारांना सांगतात, बाबा लोहगावच्या सोनबा ठाकूरांनी मृदंग वाजवला नाही लोहगावात, पंढरपूरहून सोनबा ठाकूर आले होते मृदंग वाजवायला. मग मात्र भरून आलं महाराज. देवापलीकडे प्रेमच नव्हतं तुकोबाऱ्यांचं कशावर. तुकोबारे म्हटले, रामेश्वर बुवा सांगा बरं, आता आला मृदंग वाजवला, हरकत नाही, त्याला मृदंग आवडीचं वाद्यच त्याचं आहे. आणि भजन वाजवलं काय नवल आहे, आम्ही काय आमच्या प्रपंचातली रडगाणे गायली, आमच्या प्रपंचातल्या गप्पा मारल्या, त्याचेच गुणानुवाद होते, वाजवले तर काय अडचण आहे. पण रामेश्वर बुवा 8 पिढ्यांमध्ये हे पाप फक्त या माझ्याकडूनच घडलं. आमच्या पिढ्यांनी देवाकडे जाण्यात आयुष्य खर्च केलं, आमच्या पिढ्यांनी देवाच्या पायावर मस्तक ठेवण्यात आयुष्य खर्च केलं. पण तुकोबाऱ्यांच्या जीवनाचं वाटोळं झालाच. तो आला आणि माझ्या पायावर मस्तक ठेवलो. मी कुठं भरू हे पाप, सांगा कुठं भरू? रामेश्वर शास्त्री म्हटले, महाराज आम्ही देहूकर तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकलं नाही वाच, आम्हाला माहिती आहे. देहूकर तुकोबाऱ्यांचं कीर्तन ऐकण्याची कुवत आमची राहिलेली नाही आता. आम्हाला वाटतं ही देहूतलीच तुकोबार आहे, पण आता तुम्ही आम्हाला थांबवू नका, आम्हाला आता आरती करू द्या. हे मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरी तारी येली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जडी रक्षिले निर्जीवा कागद. जया पूजिले आदरी पांडुरंगी, विमानस्थ केले प्रयाण प्रसन्न. तनु मानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी ती दिव्य लोकासी नेली.